आपल्यासोबत राष्ट्रवादीचे नेते धर्मराव बाबा आत्राम आहे, माजी मंत्री सुद्धा राहिलेले आहे. भाऊ, कशा पद्धतीने पाहता, ज्या पद्धतीनं पुरोगामी विचाराचे असणारे शरद पवार संघाच्या कार्याचं कौतुक? नाही, पुरोगामी विचार असलं तरी जे खरं आहे ते कौतुक करण्यामध्ये काय हे नाही आहे त्याच्यामध्ये, की साहेबांनी जे कौतुक केलं की संघाचा प्रयत्नामुळे महायुतीला यश आलेलं आहे आणि ते तितकं खरं आहे. पण हे कौतुक कुठंतरी एक राजकीय जवळीक साधताना दिसून येत आहे. ज्या पद्धतीनं चर्चा आहे, तुम्ही अनेकदा म्हटलं होतं की त्यांनी, शरद पवारांनी सुद्धा आमच्या गटाकडे येऊन जावं. नाही, पवार साहेबांनी आमच्याकडे आले पाहिजे असं प्रकारचं मत सगळ्यांचंच आहे. आमच्याही आहे, त्यांच्या गटाचे लोकांचंही आहे आणि त्या दृष्टीने एकत्रित आले तर पक्ष मजबूत होईल. म्हणजे एकत्रित आले तर ताकद वाढेल, म्हणजे महाराष्ट्रामध्ये वाढेल आणि दिल्लीमध्ये सुद्धा ताकद वाढू शकते. आणि दादांच्या नेतृत्वामध्ये काहीतरी आता खंबीरपणा आहे. म्हणजे जे आपण पाहिलं की लोकसभामध्ये फक्त एक सीट आपण आणू शकलो आणि विधानसभेमध्ये त्या जागेवर आपण जे निवडणूक झाले 6 महिन्यांनी, दादांनी दाखवून दिलं की काहीतरी आपण इथे महाराष्ट्रामध्ये नेतृत्व दादांना सुद्धा लोकांनी मान्य केलं आहे. कुठेतरी तटकरे साहेबांनी अनेक खासदार जे आहे, म्हणजे खरं तर शरद पवारांकडे त्यांच्याशी संपर्क साधला असा आरोप होता आणि प्रफुल्ल पटेल यांना मंत्रिपद पाहिजे म्हणून ते संपर्क साधतात असं संजय राऊत म्हणतात. नाही, संजय राऊत तर तुम्हाला माहीत आहे काय ते. संजय राऊताबद्दल मी काय जास्त प्रतिक्रिया देणार नाही, कारण की त्यांना रोजच्या रोज काही ना काही त्यांना टी व्हीच्या माध्यमातून त्यांना बाईट देणं गरजेचं असते आणि ते रोजच बोलत राहतात आणि आता ते पाहून पाहून लोक थकलेले आहेत. परंतु वस्तुस्थिती जर आपण पाहिलं की पवारसाहेब आणि अजित दादा आमचे नेते आहेत, राष्ट्रीय पक्षाचे नेते, त्यांनी एकत्रित आले तर मला वाटतं खऱ्या अर्थाने कुठेतरी महाराष्ट्र राज्याचा आणि देशामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रकारचा आपल्याला एक प्रकारचा क्रांती आणता येईल आपल्याला. क्रांती आणता येईल, पण वाटते हे शक्य आहे? कारण की ज्या पद्धतीनं मध्यंतरी झालेले संबंध असो, तुटलेले असो, वक्तव्य असो, नाराजी असो, दादांनी सुद्धा नाराजीजनक. नाही, नाराजी ते राजकारणामध्ये चालत राहते आणि आपण मग थोडंफार नाराजी चालत असते आणि त्या दृष्टिकोनातून मला वाटते की आता ते जवळीक दादा गेले होते, जन्मदिवसाला सुद्धा साहेबांचा भेट घेतली, आशीर्वाद घेतले आणि कुठेतरी परवा आमची म्हणजे दादांची आईसुद्धा जाऊन देवाचरणीसुद्धा प्रार्थना साकडं घातलेलं आहे आणि त्या दृष्टीने ते एकत्रित आले पाहिजे असं त्यांचासुद्धा आहे आईंचं. आणि त्या दृष्टीने मला वाटते की एक चांगलं होईल. म्हणजे खासदार इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये येतील आणि आमदारसुद्धा येतील आणि त्यांच्या क्षेत्रामध्ये सुद्धा आपण विरोधामध्ये राहून काही विकास करता येणार नाही. आपल्याला जर खऱ्या अर्थाने विकास आपल्याला करायचा असेल तर कुठेतरी संघटित होऊन, एक होऊन आपल्याला विकास करता येईल. बीड प्रकरणाला धरून धनंजय मुंडे असो, अजितदादा असो, यांना टार्गेट केलं जात आहे. मग तिकडे सुरेश धस आहे, अंजली दमाने या रोज फोटो काढत आहे, त्यांच्यासोबतचे फोटो दाखवत आहे कराडांसोबत. नाही, ठीक आहे, जे काय असेल. आता माननीय मुख्यमंत्री यांनी 3 वेगवेगळं माध्यमातून ते आपलं आयोग बसलेले आहेत. म्हणजे ते इन्क्वायरी सुरू आहे आणि ते इन्क्वायरीमध्ये जे काही निघेल ते निघाल्यानंतर, कारण की आपण फक्त आपला काही लोक प्रतिनिधी जर बोलत असतील त्याच्या भरोश्यावर आपण त्यांच्यावर आपण हे सांगायचं की ते त्याच्यामध्ये सहभाग आहेत. जोपर्यंत सिद्ध होत नाही, एकदा सिद्ध झालं तर मग तेव्हा त्यांना राजीनामा द्यावाच लागेल असं आहे. परंतु सध्या तरी परिस्थितीमध्ये त्यांना काय आवश्यकता नाही मला तरी वाटते, कारण की जोपर्यंत त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग आहे असं काहीतरी दिसलं पाहिजे ना, असं आहे. पण कराड यांच्याशी असलेले त्यांचे जवळीक संबंध, फोटो, अनेक व्हिडिओ. नाही, ठीक आहे. आपण सुद्धा माझ्याकडे येता असं थोडी. आता फोटो तुमचा आणि माझा फोटो आहे म्हणून आपण तुम्ही सुद्धा मी काय चूक केलं आणि त्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा ह्याच्यामध्ये आहात अशा प्रकारचं बोलणं चुकीचं होईल. ठीक आहे, ते व्यक्तिगत त्यांचं जे काही संबंध असेल, पण ते ह्याच्यामध्ये जे घडलं ते चुकीचं घडलं. सरपंचाचं जे हत्या झालं चुकीचं झालं आहे, त्याला काय मी समर्थन देणार नाही. परंतु ह्याच्यामध्ये जे कोणी म्हणजे गुन्हेगार असतील त्यांना फाशीवर लटकवायला पाहिजे, हे तितकं खरं आहे. ह्या मताचा मी आहे. परंतु जोपर्यंत मुंडे साहेबावर सिद्ध होत नाही, म्हणजे त्याच्यामध्ये कुठेतरी 1% तरी त्यांचा सहभाग असेल अशा प्रकारचं वाटलं तर मला वाटतं ताबडतोब दादा राजीनामा घेतील, त्याला काय अडचण नाही. परंतु आता सध्या तरी राजीनामा देणं गरजेचं नाही.
शरद पवार गटाकडे आता खासदार जास्त आहे, आमदार कमी आहे. ते सगळेच्या सगळे यायला पाहिजे का काय वाटते? किती जण आले तर तुमचा पक्ष मजबूत होईल की सगळे? नाही, सगळे सगळे आता 8 आले तर म्हणजे 8 आले तर 8चे 8 खासदार आले, 10 आमदार आहेत, 10 ते 10 आमदार आले तर आम्ही सगळेच आले पाहिजे, एकत्र झाला पाहिजे. माझं मत आहे एकत्रित होऊन ते दादांच्या नेतृत्वाखाली आपण साहेबांच्या आशीर्वादाने पुढे चालू. म्हणजे कुठेतरी ही फूट पडली, त्याचं दुःख आहे, तुम्हाला सल आहे, सगळ्यांनी एकत्र यावं. नाही नाही, सगळ्यांनी एकत्रित येणं हा गरजेचं विकासाकरता. मग मुद्दा म्हणजे आमचा एकच होता दादांचा की विकासाकरता आपण एकत्रित होऊन आपण कुठेतरी शासनासोबत आपण गेलं तर आपला या क्षेत्राचा विकास करू शकतो. आणि त्या दृष्टीने भरपूर आपण मागच्या 1 वर्ष आमचं सत्तेमध्ये आल्यानंतर चांगल्या प्रकारचा विकास झाला. जितकं काम मी 20 वर्षामध्ये करता आलं आणि 1 वर्षात मी तितकं कामं केलं असं आहे. शक्य वाटते हे राजकारणात? राजकारणामध्ये एव्हरीथिंग इज पॉसिबल असं आहे. शक्य आहे. येस काही शक्य आहे, काही होऊ शकते. तुम्ही त्यासाठी काही प्रयत्न करणार शरद पवारांची भेट वगैरे घ्यायला? नाही आता मी भेट घेऊन काय, मी आता लहानसा कार्यकर्ता आहो. आता ते नेते लोक आहेत ते भेट कसं करतील, परंतु माझ्या तरी मत आहे की साहेबांच्या आशीर्वादाखाली सगळ्यांनी एकत्रित येणं गरजेचं आहे. आणि तरुण एक युवा उपमुख्यमंत्री भेटलेला राष्ट्रवादीचा, आणि त्या आता लोकांना तर लोक त्यांच्या मागे आता सगळे झालेले आहेत असं तरी मला दिसत आहे. आता सगळे यंग. छगन भुजबळ अजूनही नाराज असल्याची चर्चा आहे. मध्यंतरी ते शरद पवारांनी एकाच मंचावर राहिले तर एक चिठ्ठी सुद्धा पाठवली होती, पडदे में रहने दो असं छगन भुजबळ म्हणाले. पण नेमकं काय होतं ते अजून कळलेलं नाही. नाही, ते आम्हालाही काय कळलेलं नाही. परंतु ठीक आहे, ते मंत्रिपद नाही मिळालं म्हणून नाराज होणं स्वाभाविक आहे. ते एक ज्येष्ठ नेते आहेत आणि पक्षामध्ये एक वरिष्ठ नेते असल्यामुळे त्यांनासुद्धा वाईट वाटते. आणि आम्हीसुद्धा त्याच्यामध्ये आहो पण वाईट वाटून काही उपयोग नाही ना. ते ठीक आहे, ते आम्ही त्यांच्यासोबतच म्हणजे ते मी पहिल्यापासून दादासोबतच होतो. म्हणजे 90पासून दादा सोबत मी आजपर्यंत मी म्हणजे निवडून आलेला जितका कमी वेळ आला, दादा जास्त वेळ आला असतील, परंतु मी पहिल्यापासून 90पासून दादाशी आमचा संबंध असल्यामुळे काय आता जितका भुजबळ साहेब ज्येष्ठ आहे तितकाच मी सुद्धा तितकाच आहे. परंतु काय वाईट वाटून काय घ्यायची आवश्यकता आहे. आता ठीक आहे, वेट अँड वॉच. 2.5 वर्ष थांबायचं, 2.5 वर्षानंतर जे काय होईल ते बघू. काय ते जे म्हणजे पेशन्स, राजकारणामध्ये पेशन्स हा महत्त्वाचा असतो. बिलकुल नाराज होऊन चालत नाही. 2.5 वर्षानंतर मिळेल अशी आशा तरी आहे. नाही, ते भरणार मी 100%. ते तर माझ्या नशिबामध्ये आहे. 100%. 4 वेळा निवडून आलो, 4 वेळा मंत्री झालो, 5व्यांदा आलो, आता होणार मी कधीतरी. बस पेशन्स. काय फरक पडते? काय मंत्री झालंच पाहिजे असं काय नाही. मंत्री नसताना सुद्धा आम्ही दादाकडे जाऊन झगडून पैसे आणू ना. आम्हाला काय निधीशी मतलब आहे, कामं झालं पाहिजे. मंत्री राहिले तर ते पॉवरचा उपयोग करता येईल. परंतु आपण इतका वर्ष अनुभव असल्यानंतर 52 वर्ष या ह्याच्यामध्ये आहोत राजकारणामध्ये. म्हणजे 52 वर्ष काय कमी नाही आहे. तर 52 वर्षापासून ह्याच्यामध्ये असल्यानंतर आम्हाला काही करता येते. सगळं माहीत आहे आम्हाला कसं काम करून घ्यायचं असं आहे. आता मंत्रिपद नसल्यामुळे थोडं पक्ष संघटनेकडे सुद्धा वेळ देता येईल, चांगलं काम कर. नाही, आता सुरूच आहे माझं काम. माझं व्यवस्थित काम सुरू आहे. फिरत आहो. आता माझा पहिला राऊंड तर पूर्ण झाला. माझा 2nd राऊंड आता सुरू आहे माझ्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये. आता जिल्ह्यामध्ये फिरणार मी. आता हे झाल्यानंतर जिल्ह्याला स्ट्रॉंग करणार, राष्ट्रवादीला मजबूत करणार असं आहे. जिल्हा परिषद हातामध्ये आणणार असं आहे. नक्कीच धर्मराव बाबात्राम त्यांनी सांगितले पुढच्या काळामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे त्यावर लक्ष केंद्रित करणार आणि त्या माध्यमातून जे आहे जास्तीत जास्त जागा कशा पद्धतीने येता येईल यासाठी सगळे प्रयत्न करणार असल्याचं सुद्धा धर्मराव बाबात्राम यांनी बोलून दाखवलं. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बुलेसह पराग ढोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.